भाजपही काँग्रेस विरोधात चांगलीच आक्रमक झाली आहे। एकीकडे राहुल गांधी यांनी आरक्षणाविरोधात अमेरिकेत जाऊन केलेल्या वक्तव्याच्या विरोधात भाजपही रस्त्यावर उतरले आहे, तर भारताबद्दल खोटानाट्या बातम्या पसरवत आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची बदनामी राहुल गांधी करत असून आंतरराष्ट्रीय शक्तींशी हातमिळवणी करून आरक्षण संपवण्याचा व संविधान हटवण्याचा त्यांचा अजेंडा आहे, असा आरोपही भाजपकडून होत आहे। बलात्कारी काँग्रेस नेत्याविरोधात देखील भाजप रस्त्यावर उतरले आहे। चंद्रपुरातील युवक काँग्रेसचा अध्यक्ष असलेला अमोल लोंढे याने चिमुकलीवर बलात्कार केला। त्याच्या निषेधात भाजपकडून मुंबईत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या घराबाहेर देखील आंदोलन करण्यात आले। हा नराधम चिमुकल्या मुलीवर बलात्कार करून फरार झाला होता। काँग्रेसच्या बड्या नेत्यांनी त्याला फरार होण्यास मदत केल्याचे देखील भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी म्हटले आहे। अशातच वैजापूरच्या भाजप पदाधिकाऱ्यांकडून देखील या विषयावर निषेध व्यक्त करण्यात आला आहे। राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्याच्या विरोधात भाजप आक्रमक झाली आहे, काय सांगाल? नक्कीच भारतीय जनता पार्टी आणि आम्ही सर्व कार्यकर्ते संविधानाला मानणारे लोक आहोत आणि संविधानानुसार संविधानाने ठरवून दिलेल्या आरक्षण पद्धती त्याला आम्ही सर्वजण फॉलो करत असतो। मात्र राहुल गांधी अमेरिकेत जाऊन आरक्षण संपवण्याच्या बाता करतात, आरक्षण हटवण्याच्या बाता करतात, याचा अर्थ ते संविधानाला विरोध करतात की काय हे आपण लक्षात घेतलं पाहिजे। आणि हे लक्षात आलं त्यामुळे आज आम्ही भारतीय जनता पार्टी संपूर्ण महाराष्ट्रभर राहुल गांधी यांचा जाहीर निषेध करतो आणि तीव्र शब्दात राहुल गांधींचा निषेध करतो। चंद्रपुरातील काँग्रेसचे युवक तालुका अध्यक्ष यांच्या विरोधात भाजपचे पदाधिकारी रस्त्यावर उतरले आहेत। त्यांनी एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा त्यांच्यावर गुन्हा दाखल आहे, काय सांगाल? चंद्रपुरातील युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी या चिमुकलीवर अत्याचार केलेला आहे आणि अत्याचार करून त्याला काँग्रेस नेत्यांनी फरार केलं होतं आणि ते फरार करायला आणि त्या सर्व मदतीला काँग्रेसचा एक बड्या नेत्याचा हात होता। मात्र प्रशासनाने योग्य वेळी दखल घेऊन त्याला अकोल्यातून अटक केली आणि अकोल्यातून अटक केल्यानंतरही प्रशासनावर पोलिसांवर एका काँग्रेसच्या बड्या नेत्याचा दबाव होता की त्याला सोडून द्या। मात्र प्रशासन सतर्क असल्यामुळं कुठल्याही प्रकारचा दबाव सहन नाही करून अमोल लोंढेला प्रशासनाने अटक केली आणि आम्ही भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा म्हणून आम्ही मागणी करतो की या नराधमाला चिमुकलीवर केलेल्या अत्याचाराला त्याला कडक अशी शिक्षा झाली पाहिजे आणि फाशीची शिक्षा झाली पाहिजे, जेणेकरून यानंतर त्यालाही आणि त्याच्या पाठीमागे असलेल्या शक्तीलाही तिला उत्तर मिळेल आणि 100% त्याला शिक्षा झाली पाहिजे, याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो आणि त्याला फाशीची मागणी करतो। राहुल गांधी यांनी आरक्षणाच्या बाबत केलेल्या वक्तव्याच्या विरोधात भाजप आक्रमक झाली आहे, काय सांगाल? या ठिकाणी राहुल गांधी ज्यावेळेस विशेषतः करून परदेशामध्ये गेले त्यावेळेस त्यांनी या भारत देशामधील आरक्षण जे आहे या आरक्षणावरती त्यांनी जे भाष्य केलं त्या भाष्याचा प्रथमतः मी जाहीर निषेध करतो। कारण हा देश हा संविधानाने चालतो आणि संविधानाने देश चालत असताना त्यांनी ह्या भारत देशामधील आरक्षण रद्द करावं, विविध जाती धर्माला जे आरक्षण दिलं ते रद्द करण्याची ती जी भाषा बोलतात ती भाषा ही कुठं ह्या संविधानाला धरून नाही। त्यामुळं राहुल गांधीच्या विरोधात भारतीय जनता पक्ष आक्रमक पावित्र्यात आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये निश्चितच राहुलजी गांधी यांच्या जे वर्तन आहेत ते निश्चितच या संविधानाला धरून नाही आणि परदेशात जाऊन ती आरक्षण संपवण्याची भाषा बोलत आहे।